शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी मित्रांनो, खरं तर दूध व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येत चाललाय. सरकारी धोरण असतील, वातावरणातील बदल असतील आणि शेतकऱ्याला जनावरांवरती केला जाणारा खर्च असतील, त्यामुळे कुठेतरी हा दूध धंदा तोट्यात येत चाललाय. परंतु खरं तर आता जो मी शेतकऱ्यांपाशी उभा आहे ते म्हणजे फलटण तालुक्यातील निंबळ या गावातील हिरालाल सस्ते या तरुण शेतकऱ्याच्या एचएफ गायींच्या प्लॉटमध्ये मी उभा आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे 100% यांचं जे पशुखाद्य आहे ते संपूर्ण घरी तयार केलं जातं. गोळी पेंड देखील हा शेतकरी घरी तयार करतो. सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी यांच्या या गोठ्यामध्ये बघायला मिळतात आणि त्यासोबत ऑर्गॅनिक शेती, जे नवीन तंत्रज्ञान वापरून जी शेती केली पाहिजे त्याच पद्धतीचे वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून आपल्या गोठ्यामध्ये जास्तीचं उत्पन्न कसे मिळेल हा प्रयत्न हा शेतकरी सातत्यानं कायम करत असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे जो आपल्या संपूर्ण दूध उत्पादकाला रेट मिळतोय त्याच्यापेक्षा 8 रुपये 10 रुपये ना त्याच्यापेक्षा 8 रुपये दर या दूध शेतकऱ्याला, या दूध उत्पादकाला जास्त मिळतोय. तो कसा हे देखील शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या शेतकऱ्यांना बिगर मातीची जमीन देखील आपल्या या ठिकाणी सक्सेस करून दाखवली आहे फलटण तालुक्यामध्ये. संपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे, प्रेरणादायी असणार आहे. आणि जर्सी गाई गोठा किंवा एचएफ गाईचा गोठा आपण कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे अगदी पुढच्या 20 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. तुमचं आमच्या विशेष व्हिडिओमध्ये खरं तर स्वागत आहे. खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण संपूर्ण तुमचा प्लॉट बघत आलोय. तिकडं पाडे म्हणजे बारक्या गोया तिकडे बघत आलो. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण मोठा गोठा त्या ठिकाणी बघायला मिळतोय. खरं तर कधी सुरुवात झाली या गोठ्याची? गोठ्याला सुरुवात 2008 साली आपण सुरुवात केली. मुक्त संचार लाकडामध्ये सुरुवातीला केला 2010 साली. त्याच्यानंतर जशी जशी नवीन संकल्पना येतील कमी खर्चामध्ये, आमच्या डॉक्टरांचं पहिल्यांदा मुद्दा हा होता चेअरमन साहेबांचा की प्रत्येकाला परवडेल असा दूध व्यवसाय झाला पाहिजे. मग कमी खर्चामध्ये आपण लाकडाच्या ह्याच्यापासून मुक्त संचार सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ज्या अडचणी आल्या म्हणजे त्याच्यानंतर गाय वेळेला झाली, कुत्र्यांचा थोडासा त्रास व्हायला लागला किंवा त्याला कंपाऊंड केलं. जसं दूध व्यवसायातूनच पैसे येतील तसं तसं मग बदल करत गेलो. आज पूर्वीच्या होत्या ते प्रत्येक शेतकरी म्हणतो माझ्याकडून 1-2 गायी होत्या. आमच्याकडे पूर्वीच्या हा व्यवसाय आहे, पण कमी गायींमध्ये जास्त दूध कसं मिळेल बरोबर ही संकल्पना पुढे ठेवून आज आम्ही सर्वसाधारण 2 गायींपासून लहान मोठे 45 गायी आहेत आपल्याकडे. तर ह्याच्यामध्ये आपण ब्रीडिंग मध्ये सर्वात महत्वाचं 3 वर्ष झालं काम करतो. तर आपण ब्रीडिंग पेक्षा आता जाणारच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या दर्शकासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न राहिला आहे की सगळ्यापेक्षा दरापेक्षा मी तुम्हाला 8 रुपये दर कसा काय जास्त मिळतोय? आम्ही गेली 10 वर्ष ह्यात सातत्याने काम करत असताना ऑर्गॅनिक शेती, त्याच्यानंतर त्याला लागणारा जीवामृत वगैरे, त्याच्यानंतर दुधामध्ये बिगर केमिकली दूध आपल्याला कसे मिळेल. आज नॉर्मली बघितलं तर एका 8 तासाच्या, मी त्या दिवशी बारामती हॉस्पिटलला बघितलं, आमचे जोडीदार आहेत तर त्यांच्याकडे 620 पेशंट कॅन्सरचे आहेत. तर केमिकलीचं प्रमाण जे तुम्ही गाईला देणार तेच दुधात उतरणार. त्याच्यामुळं हे सातत्य डोळ्यासमोर ठेवून की आपण बिगर केमिकली दूध मिळावं याच्या संदर्भात चेअरमन साहेबांनी त्याच्याबद्दल संकल्पना राबवली आणि ते खरंच अंमलात आल्यामुळं आज त्याचं दूध पण ऑर्गॅनिक दूध म्हणून आमचं 20 लोकांचा ग्रुप आहे आणि त्यांना चांगला लोकांचा प्रतिसाद आहे, कारण त्याची दुधाची चव वेगळी आहे. आपण पुढे गेल्यानंतर आपण त्या पद्धतीने कसं कसं काय काय करतो हे सुद्धा दाखवणार आहोत. खरं तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही सिमेंट मध्ये त्याला आता बोलले बसल्यावर तुम्ही बोलत होता, काय नेमका सिमेंटचा प्रकार काय, तुम्ही कुठून कसं ते सिमेंट म्हटलं की ब्रीडिंग पूर्वीचे पारजात हा व्यवसाय प्रत्येकाकडे आहे, पण 16-17 लिटरच्या गायी आहेत. आज जर दुधाचे दर चढ उतार बघितलं तर मग दुधात प्रत्येक शेतकरी म्हणतो की मला ह्यातून पैसे मिळत नाहीत. मग ह्याच्यावरती पर्यायी मार्ग काय, कारण मग नवीन पिढी ह्या धंद्यात येऊ शकत नाही. बरोबर. मग आम्ही डॉक्टर आमचे साहेब गायकवाड साहेब त्यांच्याशी संकल्पना, आम्ही जवळजवळ आमच्याकडे आता 13,000 कालवडी सिमेंट उच्च दर्जाच्या 13,000 कालवडी आज तयार झालेले. त्याच्यापासून येणारी जी पिढी आहे ते समजा गाईचं जर 20 लिटर असेल तर ते 25 लिटर वरती कसं जाईल या सातत्याने सर्व सिमेंटने 7वी पिढी तुम्हाला 40 लिटर वरती नेता येते. आता गेले 2 वर्ष झालं आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर मध्ये त्यासाठी काम केलं. ज्यांना शक्य आहे की बाबांनो मला नाही, मला जसं पंजाबला आपण जातो
2-2.5 लाख रुपयाची गाय आणतो आणि तिथलं तो शेतकरी चांगली गाय कधी विकत नाही आणि मग तो शेतकरी फसला जातो. हिथं आलं की त्या गायी दूध देत नाहीत. मग एवढं फक्त दिसाय चांगली, ठेवण चांगली असते, दूध देत नाही. तिचं वातावरण तिथलं वेगळं राहतं, हिथलं वेगळं राहतं. मग आपल्या वातावरणातच आपलीच गायी आपल्या शेतकऱ्याचे पैसे कसे वाचतील. मग त्यासाठी आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर मध्ये काम केलं आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर मध्ये आता आपल्याकडं लहान मोठे पलीकडं गाभण आणि कालवडींमध्ये 7 कालवडे आता आहेत. बरोबर. ते पहिली पिढी तुम्हाला 40 लिटर दूध देईल आणि जे सिमेंटनी जर हळूहळू तुम्ही त्याच्याकडे गेला, ज्यांना बाबांना शक्य नाही, आज सिमेंट 20 ते 22 हजार रुपये एम्ब्रिओ ट्रान्सफरचा खर्च आहे. मग हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही. त्या शेतकऱ्यांनी चांगलं सिमेंट देऊन आज तुम्ही ट्रेन वगैरे जे आहेत ते पण तुम्हाला दाखवतो मी. ट्रेन आहे ते सर्वसाधारण 2250 सिमेंट आहे. पण दुधाची गायची गोठ्यातली क्षमता बघितली, आज तुम्हाला बल्क मध्ये जरी दूध बघितलं तर 3, 5, 8, 5 बाकीच्या शेतकऱ्यांकडे होत नाही. तेच आपलं दूध जर तुम्ही चेक केलं तर 4.0 फॅट आहे आणि SNF 8890 आहे. हे कशामुळे आहे की ह्याला लागणारं सातत्य, तुमचं ब्रीडिंग असेल, चारा असेल, पशुखाद्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर मॅनेज झाल्या की तुम्हाला दुधाची गुणवत्ता चांगली मिळेल. आणि बिगर केमिकल आम्ही ऑर्गॅनिक म्हटलं तर ते ऑर्गॅनिक पद्धतीने पहिल्यांदा गायला ट्रीटमेंट. एखादं जर समजा पावसाळ्यामध्ये बाय चान्स मुक्त संचारमध्ये मास्टर्डिस कधी होतं की पावसाळ्यामध्ये जर चिखल दलदल झाली तर मास्टर्डिस केस होते. पण ते सुद्धा प्रत्येकाकडं जीवन संजीवनी म्हणून प्रत्येकाकडे आहे. की आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने पहिल्यांदा कोरफड, हळद आणि तुमचा चुना, मग त्याचं कोरफड 200 ग्रॅम, हळद 100 ग्रॅम आणि चुना 15 ग्रॅम घेऊन तुम्ही मिक्सर मध्ये फिरवून त्याला जर दिवसातून 2-3 वेळा लेप दिला तर मास्टर्डिस सुद्धा पहिल्या स्टेजला कव्हर होतो. बरोबर. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीनं ऑर्गॅनिक कडे चाललाय किंवा दूध जे खाणार आहे त्याला सगळं दूध त्या ठिकाणी मिळलं पाहिजे अशी देखील तुमची अपेक्षा आहे. खरं तर प्रामुख्याने जे लोक जर्सी गाई पाळतात किंवा हा व्यवसाय करायला उतरतात, मोठ्या प्रमाणावरती त्यांना पशुखाद्य असेल, आता तर नवीन मार्केटमध्ये बिअर भरडा आलाय, त्या माध्यमातून खरं तर तुम्ही मालक कधीच खात नाही दूध, मालकाची खरं चहा सुद्धा पित नाही ती, पण हे तुमच्या दुधाला चांगल्या पद्धतीने दर मिळतोय, तर हे किती महत्वाचं आहे. आज सातत्याने आमच्याकडे व्हिजिट द्यायला एक ट्रेनिंग सेंटर 3 आहेत, राजाळे, मंजवडी आणि निंबळ. तर शेतकरी ज्यावेळेस प्रात्यक्षित येतो आणि बघतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर ह्या संकल्पना असल्यानंतर तो 100% बदल करतो. आम्ही सुद्धा पहिल्यांदा 2007-2008 साली आमचे जोडीदार आहेत दादा पवार म्हणून, त्यांच्या फार्मला व्हिजिट दिली. त्याच्यानंतर ते वाटलं की हे गायी मोकळ्या राहणार नाहीत की होऊ शकत नाही, पण तिथून त्यांनी जी सुरुवात केली त्याच्यानंतर आपण अंमलात आणली आणि आज मोठ्या प्रचंड प्रमाणात जसं एसटी बस 2014 साली एकाच दिवशी 520 लोकांची व्हिजिट झाली. तर हे कशामुळं की नक्कीच हा शेतकरी नक्की काय करतोय, हा दराची तफावत कशामुळे आहे, की चांगलं दूध कसं मिळेल त्याचं प्रत्येकाचा. बिअर भरण्याबद्दल काय मत आहे तुमचं? काय ते एक नशासारखं आहे. जर तुम्हाला सवय, जसं एखादा व्यसनी व्यक्ती आहे त्याचा अल्कोहोल जोपर्यंत त्याच्या शरीरात आहे तोपर्यंत त्याला काय कराल कामाचं सांगता येत नाही, की प्रत्येक जण त्या दोंदीतच असतो. तसंच गायीचं पण आहे. मग ह्याचा परिणाम काय होतो, लिव्हर वरती होतो. लिव्हर वरती त्याला सूज येणं, 2-1 वर्षाला त्याची गाय खराब होणार. मग लोक काय करतात, आणायची, ठराविक कालावधीवरती पिळायची आणि विकायची. जर लॉंग टर्म किंवा खरंच प्राण्याचा एखादा आशीर्वाद जर घ्यायचा, चांगला घ्यायचा असेल तर ह्या गोष्टी न केलेल्या बऱ्या. तुम्ही चांगलं पशुखाद्य तयार करा आणि त्या पद्धतीने त्यातून 4 पैसे वाचवा. आज तुम्ही मुरघास बघितलात, मुरघास केला तर एकदा तयार केलेला 3-3 वर्ष खराब होत नाही. पहिला आपण बॅगेत करत होतो, आज बंकर मध्ये बनवतोय, आज आता नवीन पद्धतीने परत बेल सायलेज मध्ये आले. असं नवीन नवीन जसं संकल्पना येतील त्या पद्धतीने चांगल्या ह्याच्याकडं कधी पण गेलेलं चांगलं. बरोबर. आता सगळ्यात तिथं महागडी किंवा जास्त किमतीची गाय कोणती? पंजाबवरून जसं म्हटलं आवडीने हे जर्सी गाय आणलेली. आमचे डॉक्टर साहेबांना आम्ही गेलतो, 2.25 लाख रुपयाला. पहिल्या वेळी त्याला ह्याने 13-14 दिलं, आता 25-26 लिटर दूध आहे. बरोबर. आता माझ्यावरती आहे म्हणून तिला बांधून ठेवलेली आहे. बरोबर. आता किती दिवसात त्याला?
आता 26-27 लिटर दूध आहे तिचं. बरं. आणि फॅट जर बघितलं जर्शीची हा. तर हिची 5-1-5-2 फॅट आहे. हा. 90 92-93 SNF आहे. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टायमावरती खायला भेटणं, टायमावरती पाणी भेटणं पण अतिशय गरजेचं आहे. तुमचं कसं शेड्यूल कसं असतं तुमच्या गोठ्यात? त्यासाठीच आपण मुक्त संचार हा बघताय, तो पूर्ण मुक्त संचार आहे. हा. मग ह्याच्यामध्ये आपण 24 तास तिला अवेलेबल पाणी आहे. हा. तिथं कुंड्यात ज्यावेळेस आपल्याला जसं वाटतं की आपल्याला जर ताण लागली की आपण न मागता पाणी घेतो किंवा मग पाणी मागून घेऊन पिलं जातं, तसं तिला जसं पाहिजे तर तिला 24 तास पाण्याची आवश्यकता आहे. आम्ही जर तिचा सर्वे केला तर दिवसातून ते 24 तासातून 13 ते 14 वेळा आता तिला ताण लागली ती पाणी प्यायला. बरोबर. पण आपण बांधून जी ठेवल्या की तिला काय होतं की सकाळ आणि संध्याकाळ आपण पाणी दाखवणार. बरोबर. मग त्याच्यामुळं दुधावरती त्याचा परिणाम होतो. आणि कंपल्सरी जर बघितलं तर हे बांधून ठेवले की ती शेणावरती बसते, तिला नाही लागतो आणि मुतारीमुळे नायट्रोजनचा भरपूर त्रास होतो. बरोबर. मग ह्याच्यामुळे तिच्या शरीरावर पण परिणाम होतो. त्याच्यासाठी मुक्त संचार हा गरजेचा असावा. वैरण नियोजन कसं असतं तुमचं चाऱ्याचं नियोजन? चाऱ्याचं सकाळ आणि संध्याकाळ. त्याच्यामध्ये आपण जसं दुधामध्ये गाय आहे तसं तिला मॅश म्हणून आहे, ते 1 लिटरला 250 ग्रॅम ते दिलं जातं. बर. आणि बॉडी वेट साठी एक अर्धा किलो एक्स्ट्रा. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो की तर तिकडे गेलं की तुम्हाला दाखवतो. आणि सकाळी मॅश टाकलं जातं, त्याच्यानंतर मग मिल्किंगला घेतलं जातं आणि मिल्किंग झालं की परत मोकळ्या सोडून देत जातात. सगळ्यात महत्वाचं मिल्किंग झाल्यानंतर डीप कप. तर डीप कप दिसतोय तुम्हाला, डीप कप वापरला पाहिजे जेणेकरून मास्टायटिस हा केस तुम्हाला कधी दिसलीच नाही पाहिजे. बरोबर. थोडस लक्ष असेल तर तुमचा दवाखान्याचा खर्च झिरोवरती येऊ शकतो. बरोबर. आता इथे किती जण तुम्ही काम करता ह्या गोट्यामध्ये 45 ह्याच्यामध्ये? आता आमच्याकडे एकच व्यक्ती कामाला आहे. दुधाच्या टायमिंगला आम्ही फक्त 1 जण एक्स्ट्रा येतो. आणि चाऱ्याचं तर काय सकाळ संध्याकाळ आहे. एका गाईला चारा संध्याकाळी 15 किलो, संध्याकाळी 15 किलो. आपल्याकडे ह्या भागात वैरण मिळत नाही. ह्या वर्षी वैरणीचं पण आपण नियोजन केलंय. एक मुर्गा 6 किलो, हायड्रोपॉनिक एक 3-4 ते 4 किलो जातं आणि बाकीचं जो वैरण जर मिळाले ते एक 2 ते 3 किलो, असं टोटली 15 किलो सकाळी संध्याकाळी 15 किलो. बरोबर. ती सिस्टीम काय केलेली वरती? ते इन्व्हर्टर आहे, तिथून दुधाची पाईपलाईन आहे. 2 बकेट आहेत, जेणेकरून 1 तासाभरात सगळं दूध निघून परत कुलिंगला जावं. बरं. हे झाला गोठ्यातला विषय. पशुखाद्य असेल म्हणजे मुर्गास कशा पद्धतीने तयार केलं जातं आणि ह्यांनी जे सांगितलं मगाशी की जी गोळी पेंड आपण घरच्या घरी तयार करतो ते कशा पद्धतीने तयार करते जाणून घेऊ. आपण पशुखाद्याविषयी मगाशी थोडीशी चर्चा केली की पशुखाद्य कसं असावं. तर आपण घरच्या घरीच हे मॅश म्हणून बनवलं जातं. ह्याच्यामध्ये सरकी आहे, घरची मका भरडा म्हणजे घरची मका घेऊन त्यात भरडा केलेला आहे. त्याच्यानंतर मीठ, मिनरल मिक्सचर आणि शतावरी. याचं कॉम्बिनेशन करून जसं चारा आहे त्या पद्धतीने कॉम्बिनेशन करून एका गाईला 300 ते 250 ग्रॅम दिलं जातं. शतावरी कुठं आणतो तुम्ही? शतावरी 3 वर्षातून एक प्लॉट करतो, त्याची पावडर स्टोरेज केली जाते. शतावरीची पावडर. आणि मग शतावरी म्हणजे जसं लेडीज मध्ये आपण शतावरी देतो. शतावरी सगळ्यांना माहिती आहे की दूध लगेच वाढलं जातं, गाईचा पाना लवकर सुटला जातो. ज्या बेसिक आहे की नॅचरली दूध म्हणजे आपण पाठीमागे म्हणायचो की सेंद्रिय पद्धतीने कशी वाटचाल करता येईल, तर आपण ह्याच्यामध्ये शतावरी आणि फुलकट सोया एक वापरलेला आहे. आणि टिकायला कसं असतं, किती दिवस टिकते? त्याचं काही अडचण नाही, तुमच्याकडे जसं तुम्हाला पाहिजे तसं. आता हे 15 दिवसातून एकदा तयार करून तेच आहे. बरं. म्हणजे जसं तुम्हाला गाई असेल, गाभण गाईला आपण 1.5 किलो देतो, वेलेली गाय असेल 20 लिटर पर्यंत तिला 2.5 किलो. आणि एखाद्या गाईचं सर्वसाधारण ह्याच्यामध्ये 6 गायी अशा आहेत की सर्वसाधारण 30 ते 35 लिटरच्या, मग त्यानुसार तिला 4-4.5 किलो पर्यंत दिलं जातं. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो कधी कल्पना देखील केली नसेल की एखादा माणूस पशुखाद्य आपल्या जनावरच आपल्या घरी बनवतोय, ते पण आधुनिक पद्धतीनं
तर त्याच्यामध्ये कोणतेही रासायनिक नाही, कोणत्याही पद्धतीचं जनावरांना नुकसान होईल असं कोणतेही घटक न मिसळता अतिशय चांगल्या पद्धतीचे गुळीपेंड या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तयार केले. पुढे त्यांचा बाकीचा वेगवेगळं त्यांचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे ते जाऊन शेतकरी मित्रांनो, हा आहे बंकर म्हणजे मुरगा साठवण्याची एक पद्धत आहे. खरं तर मुरघास आजपर्यंत आपण मोठ्या मोठ्या बॅगामध्ये 50 किलो 60 किलो अशा वेगळ्या बॅगामध्ये 100 किलो बॅगामध्ये मुरघास आपण बघितला, पण अशा पद्धतीच्या बंकरमध्ये मुरघास आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळतो. हा मुरघास कसा केला पाहिजे आणि ह्या करताना कोणती काळजी घेतली पाहिजे खरं जाणून घेऊया. नेमकं काय आहे, कशा पद्धतीने करायला लागते? पहिलं पूर्वी आपण एक 6 वर्षापूर्वी बॅगेमध्ये बनवायचो, 1 टनाच्या बॅगे. तर आता लेबर कॉस्टिंग वाढलं आणि गायींची संख्या पण वाढली. तर एक बॅग दिवसाला लागते, मग त्याचा कॉस्टिंग खर्च बसत नाही. 1.5-2 रुपये तर वेस्ट जातात. मग ह्याच्यातून काय करता येईल? पहिल्यांदा आपण 3 वर्ष खड्ड्यामध्ये बनवला. खड्ड्यामध्ये अवकाळी पावसामुळे ती पण परत अडचण निर्माण झाली. आणि ह्याच्यानंतर पावसात कधी पण पाणी त्यात शिरायला लागलं, मग काय करता येईल? मग आम्ही आपलं बंकरचं योजना केली, RCC मध्ये बांधकाम केलं आणि ह्याच्यातून हा 100 टनाचा बंकर आहे. मग ह्याला सुरुवातीला काय केलं की घरची मका एका वेळी करायची सीझनला. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं वाण कुठलं असावं. मग त्याच्याबद्दल माहिती घेत असताना बाबांनो, मुरघासाला मका कुठली चांगली, तर सर्व करत असताना निदर्शनात आलं की 35-24 ही वाण खरोखरच उत्पन्नाला पण चांगला आहे. पायनरची 35-24 त्याचं उत्पन्न पण चांगलं आहे. जर तुम्ही टोकन पद्धत केली तर त्याला जवळजवळ 60% प्लॉटला डबल कणीस येतं. बरोबर. म्हणजे जेवढं तुम्ही कणसाचं प्रमाण असेल तेवढं तुमचं दुधाचं प्रमाण वाढणार. आणि पौष्टिकता पायनरला जास्त आहे, म्हणजे जे गोडी आपण म्हणतो ते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही 5 एकर मका केली आणि आता हा मागच्या महिन्यामध्ये पूर्ण भरलेला आहे. बरोबर. खरं तर मित्रांनो, मुरघासावरती संपूर्ण एक 20-25 मिनिट व्हिडिओ होऊ शकतोय, पण अगदी थोडक्यामध्येच अगदी मुरघास यांच्याकडून जाणून घेतले. आता बिगर पाण्याची शेती यांनी कशा पद्धती केली ते तुम्हाला 12x8 जो तुम्हाला शेड दिसतोय त्याच्यामध्ये बिगर मातीची त्या ठिकाणी शेती बघायला मिळते. खरं तर बिगर मातीची शेती कशी आहे ते तुम्हाला दाखवतो, त्याचा फायदा काय आहे, कशा पद्धतीने केली जाते शेती. ह्याच्यात आपण ह्याला हायड्रोपोनिक म्हटलं जातं. हे सुरुवातीला आपण बांबू मध्ये केलं, त्याच्यानंतर बांबू कुजायला लागले कंपल्सरी पाणी असल्यामुळे. ह्याला पूर्णपणे ऑटोमायझेशन आहे. त्याला पलीकडे एक फिल्टर आहे आणि जसं तुम्हाला टायमिंग आहे तसं सेट केलं की सर्वसाधारण 2.5 तासातून 5 मिनिटं पाणी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ह्याला कुठलंही माती नाही, ह्यात फक्त चांगलं बियाणं पाहिजे. 12 महिने मका चांगली येते. मकाचं जे आहे ते सर्वसाधारण तुम्ही कोमट पाण्यामध्ये 12 तास ठेवायचे. त्याच्यानंतर हुलग मटकीला मोड आणतो, त्या पद्धतीने 12 ते 24 तास मोड आणण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आणून अशी ट्रे मध्ये टाकायची. ट्रे मध्ये टाकली की 8व्या दिवशी असा चारा तयार होतो. आणि हे बघितलं की ह्याला एकदम मुळ्या ह्याच्या खाऊन बघितलं तर एकदम गोड आहेत. म्हणजे ह्याचं दुधात चांगलं रूपांतर होतं. आणि जर पौष्टिकता दुधाची तुम्ही बाकीकडे बघितलं तर दुधाला पिवळी साई येते. ह्याची पौष्टिकता, ह्याची गोडी दुधात उतरली जाते, त्याच्यामुळे दूध एकदम गोड लागतं आणि व्हाईट साई येते. किती दिवसात ज्या शेतकऱ्यांना खरोखर शेती नाही ते हायड्रोपोनिक चारा करून सुद्धा गायींचं संगोपन करू शकतात. जर मुरघास, वैरण आणि जिकडं बऱ्याच ठिकाणी बाबांनो उन्हाळ्याचं पाणीच नाही, त्या शेतकऱ्यांची म्हणजे एक संकल्पना म्हणसाल किंवा मग त्याला एक पर्यायी मार्ग म्हटलं तर म्हणजे हायड्रोपोनिक चारा तुम्ही देऊ शकता. किती दिवसात लागते? गहू जो आहे तो 7 दिवसात येतो. थंडीच्या दिवसात गहू ग्रोथली येतो. हुलग मटकी पण आपण टाकतो, पण हुलग मटकीचं कॉस्टिंग बसत नाही दुधाच्या दराच्या ह्याच्यामुळे. मग आपण मका जे आहे ती घरची बियाणं फक्त चांगलं असलं की 1 किलो पासून 8 ते 10 किलो तयार होतं. म्हणजे उंची किती राहते? सर्वसाधारण 1 फूट भर येतं 8 दिवसामध्ये. फक्त ह्याचं सायकल एकच आहे की आज तुम्ही 5 ट्रे आणून ठेवले की 10 आणून ठेवले की 10 परत काढून नेले की 10 उद्या लागले पाहिजेत. ह्याचं एक सायकल राहिलं पाहिजे. आणि काय घालताना कसं तोडायचं, म्हणजे कसं कटिंग करायचं? याची फक्त ह्याला लाइनिंग आहे ट्रेला, हे असं काढून तुम्ही सुट्ट करून देऊ शकता. टाकू शकता हे असं गायला द्यायला की ते आवडीने खातात. एका गायला किती देता तुम्ही साधारण? एका गायला 5-5 किलो पर्यंत देऊ शकता तुम्ही. बरं. तर ते चमत्कार म्हणजे कुठनं सुचतं एवढं सगळं? आम्ही 2008 साली अनिल काका निंबाळकर विंचूरनी यांच्याकडे प्रात्यक्षिक त्यांनी आपलं साध्या पद्धतीने झाडाखाली बघितलं. कारण गोव्याला आम्ही मशीन बघितलं, डॉक्टर साहेब वगैरे होते, तर 30 लाख रुपये ते युनिटची प्राइस होते. आमचे हिंगणगावला एक पाहुणे त्यांनी पण आणलं, पण ज्यांना
एवढं 30 लाख आणायचे कुठून? बरोबर. सर्वसाधारण शेतकरी हा, हा. 30 लाख म्हणले की ते डोक्याच्या वरची कल्पना म्हणून सोडून दिली. हा, हा. पण ह्यातून नक्कीच चिकाटी जर डोक्यात संकल्पना असेल आणि करायचंच म्हणलं की नवीन नवीन आयडिया काही ना काही मिळते. बरोबर. शेतकरी मित्रांनो, शेती नाही खर तर त्या पद्धतीने आपल्याला जर पशुपालन करायचं असेल, हे शेळ्यांसाठी पण चांगलं चालतं. शेळ्यांसाठी हा, आपण तर देऊ अगदी शकतो. कमी जागेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं पशुखाद्य या ठिकाणी तयार करू शकता. याचं उदाहरण तुम्हाला या गावामध्ये बघायला मिळते. चला आता पुढच्या आपण त्या पाड्याकडे बघू. सगळ्या पाड्या बघू शकता, ह्या क्रॉस पाड्या आहेत. खरं तर ते क्रॉसिंग कसं केलं यांच्याकडून जाणून घेऊया. कशा पद्धतीने क्रॉसिंग केलं तर ते कुठून आलं तुम्ही ते सगळं? आम्ही पहिल्यांदा आपल्या 20 लिटरची गाई हा. 25-30 लिटर वरती कशी जाईल वहिनी साहेबांच्या माध्यमातून पंजाबला प्रत्येक वर्षी ट्रिप म्हणजे जातात. पहिल्या वर्षातून एक जायच्या 2-3 ट्रिप जातात. हा. की महिला ह्या व्यवसायात काम करत असताना त्या पुढे आल्या पाहिजेत, त्यांची संकल्पना होती. आणि निश्चितच आज ते साध्य झालं की बाबांनो, खरं पाहिलं तर कमी म्हणजे छोटा गोट्यातून जास्त उत्पन्न कसं मिळेल. मग त्याच्यातून पंजाबवरून गाई 1.5-2 लाख रुपये आणायची. त्याच्यापेक्षा मीटिंग मध्ये मग वहिनी साहेब म्हणले की आपल्या इथंच ह्या का तयार होऊ शकत नाही. मग त्याच्यातून सिमेंट उच्च प्रतीचे आणली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं आज बघितलं तर 13,000 कालवडी तयार झालेले आहेत आपल्या इथं. बर. तर आज पलीकडे दुधात बघितले तर पहिला वेताचीच कालवड पहिले 20 लिटर होती, ते आज 30-35 लिटर वरती गेले. आता ह्या बघितलं तर 10 गाभण आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जर बघितलं तर आतमध्ये जाऊ. त्याच्या आधी हा नेमकं काय विषय सांगा त्याचा? हे आपण अशा 7 देशी गायी आणल्या की प्रत्येक गोट्यावरती देशी गाई स्वतःची असावी एक तरी, जेणेकरून प्रत्येक मुलाला आपलं दूध मिळालं पाहिजे. देशी मध्ये मोठे? हा, देशी. बर. हे थारपारकर आहे. छोटा मोठा दिसतो हा एम्ब्रियो ट्रान्सपोर्ट आहे. नेमकं काय प्रकार आहे, तो कशा पद्धतीने केला जातो त्यांच्याकडून जाणून घेऊया. कशा पद्धतीने केलं जाते सगळे? आज पंजाबला आपण प्रात्यक्षिक मध्ये बघतो की 40-50 लिटरच्या दूध देणाऱ्या गायी आहेत. आपण पहिला पलीकडे गोटा बघितला, त्याच्यानंतर ह्या क्रॉस मध्ये एचएफच्या कालवडी बघितल्या की 25-30 लिटर वरून ज्यांना शक्य आहे की बाबांनो मला 10 सांभाळायच्यात पण दूध चांगलं पाहिजे आणि मला 40 ते 50 लिटरची गायी तयार झाली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग ह्याच्यातून आपण एम्ब्रियो ट्रान्सफर केलं बायक मार्फत. तर ह्या ज्या तुम्ही जर्शी बघताय त्या पाठीमागं, खरोखरच एवढ्या सुंदर देशी कालवडी आहेत. हरणावर दिसायला एकदम हरणासारखे आहेत. आणि हे 3 महिन्याचे आहे, हे 2 महिन्याचे आहे. बरोबर. आणि हे जे बसलेलं आहे ते 2.5 महिन्याचं आहे. बरोबर. मग ह्याच्यातून एकच की ही जर्सी ब्रीड आहे आणि हे पहिल्या वेताला त्यांचं म्हणणं आहे की 40 लिटर, पण किमान आपल्याला हे 30 ते 35 लिटर दूध दिल. दुसऱ्या वेताला 40 जर दिलं, हे कसलंच आजारी नाही, एकदम गोडच आहे. तिला फॅट पण चांगले. बर. आणि फॅट म्हणजे एकदम 5-0 फॅट आहे. आणि एसएनएफ पण चांगला आहे, 9-0 एसएनएफ आहे. बरोबर. पुढची जी वाटचाल आपण अगोदरच तयार केलेली आहे की आपल्या कमी गायींमध्ये जास्त दूध कसं तयार होईल. बरोबर. तुम्ही परत विकण्यासाठी परत काय करणार आहे का घरीच? नाही, आपण सुरुवातीला आपल्या फार्म मध्ये जेवढं शक्य आहे तेवढं घरचं दूध चांगलं तयार करायचं. त्याच्यानंतर मग जसे पंजाबला जे लोक जातात त्याच्यापेक्षा इथल्या इथं त्यांना खात्रीशीर कालवडी मिळते. ते महत्वाचं आहे इथं. तर पंजाब मध्ये वातावरण इथं सुट होत नाही. पंजाब मध्ये आपण गेलं की तिकडून गाय आणायची, मग ते टेम्परेचरला मेंटेन होत नाही, तिथलं वातावरण वेगळं असतं. आणि कुठलीही गोष्ट आपलं लहान मुलं असू द्या घरातलं की आपल्याला कसं लगेच ओळखलं जातं. नवीन एखादं आलं की ते दूषित राहतं, मग ते पहिलं वर्ष तर फेल जातं. मग ते रुटीनला बसायला तोपर्यंत मग धंदा परवडत नाही, तो विस्कळीत होतो. मग आज जे निगेटिव्ह लोक होतात की बाबा हे काही खरं नाही, त्याच्यापेक्षा आपल्याच गोट्यातील आपलीच कालवड तयार झाली पाहिजे. बरोबर. हा ह्याच्या मागचा सर्वात महत्वाचा हेतू आहे. बरोबर. कारण सगळ्यात महत्वाचं आता संपूर्ण तुम्ही दाखवलं आम्हाला त्या पद्धतीनं 45 गाया संपूर्ण गोटा दाखवला, त्या ठिकाणी बिगर मातीची शेती दाखवली, त्यासोबत ते मुरघास दाखवलं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, खर्च किती होतो, पैसे किती राहते महिन्याकाठी? आज बघितलं तर आपण डेव्हलपमेंटलाच चाललेलं आहे हे सर्व. आज आपण घराचं काम मागे ठेवून शेती वाढवली, कारण दूध व्यवसाय म्हटलं की घरचा चारा पाहिजे. घरचा चारा जर असेल तर आपण टायमिंगला करू शकतो. भर दिला की क्षेत्र वाढलं पाहिजे, क्षेत्रानुसार आज आपण
क्षेत्र वाढवलं, गोट्याची संकल्पना. हाच पूर्वी लाकडीचा गोटा होता. हा. ज्यावेळेस 2008चा जे तुम्हाला फोटो दाखवले तर हा पूर्णपणे लाकडी गोटा होता. त्याच्यानंतर आपण जाळी मारली आणि त्याच्यानंतर आता कंस्ट्रक्शन मध्ये झालं. हे कशामुळे झालं की दुधाच्या ह्याच्यातूनच 4 पैसे मिळवून अदर कुठली ही सर्व्हिस नाही, दुधाच्या व्यवसायातून स्टेप बाय स्टेप आपण ह्यात वाढवत गेलेलो. बरोबर. आता महिन्याकडे राहते शिल्लक किती आणि आज त्या दुधावरती बघितलं कमवलं तर, काय आजपर्यंत? आज कमवलं तसं भरपूर. ह्याच व्यवसायामध्ये सगळ्यात बघितलं सर्व्हिस पेक्षा तर लोक चांगली जोडली गेली. जसं दूध व्यवसायामध्ये आमचा एक ऑर्गॅनिकचा ग्रुप आहे. डॉक्टर साहेब, चेअरमन साहेब रसातळापर्यंत म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या फार्मवरती येणं हे कुठली छोटी मोठी गोष्ट नाही. मग ह्या गोष्टी सगळ्यात पैशापेक्षा अनमोल आहेत त्या पद्धतीने. मग ह्याच्यातून तुमचं क्षेत्र झालं, आज वाहनं झाली, नवीन नवीन लागणाऱ्या मुरघासीसाठी मशिनरी झाल्या. असं ह्याच्यातून वाटचाल चांगली आहे. आज आता मॅश मिलचं आपण नियोजन केलेलं आहे. हा जो पलीकडे बघितलं बरोबर, मॅश मिलचं सेड आहे. 15 दिवसामध्ये असा देखील एक वर्ग आहे की तरुण पोर ह्या दूधधंद्यामध्ये हे आले ती, पण अनेक त्यांना म्हणतात की ह्या दूधधंद्यामध्ये येऊ नका, परवडत नाही, काय राहत नाही, मोठी तूट आहे, काळजी व्यवस्थित घेतल्यात नाही. त्यांना काय सांगता एक सल्ला? ह्याच्यातून एक साधं सोपं उदाहरण म्हटलं तरी चालेल की नवीन पिढीला जॉब म्हटलं की सुरुवातीला 15-20 हजार रुपयात एक 2-3 वर्ष करायचं. जास्तीत जास्त पेमेंट असू किती शकतं? 30-40 हजार रुपये. आज तुम्ही अशा संकल्पनेतून जर शून्यातून विश्व निर्माण करू शकता. एकदम कमी जागेत कमी भांडवलात तुम्ही सुरुवात करा. लाकडी गोठा केला तरी चालेल, फक्त चांगलं ब्रीड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून जो पूर्वीचा जो आणि जिथं सक्सेस जे आहेत की बाबांनो खरंच ह्या गोट्यामध्ये ह्या ब्रीडिंग असं आहे का, ते स्वतः जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की आपण सुद्धा हा व्यवसाय करू शकतो. आणि पहिल्यासारखं राहिलं नाही की तुम्ही 24 तास त्या गोट्यामध्ये पाहिजे, शेण उचललं पाहिजे. आज तुम्ही बघता एकदम पावडर होते. बरोबर. 3 महिन्यातून एकदा तुम्हाला उचलायचं लेबर. पाण्याचं व्यवस्थापन आहे, 24 तास पाणी. पाणी दाखवणे नाही, शेण उचललं नाही. पहिलं गाई गोठा म्हणलं की सर्वात महत्वाचं मुलगी द्यायला सुद्धा मग प्रत्येकाचं असायचं की बाबांनो माझी मुलगी चांगल्या ठिकाणी असावी. आज तो विषयच राहिला नाही. त्याला बाबांनो चारा आणायचा नाही, मुरघासाचं स्टोरेज होऊ शकतं. मिल्किंग पुरतं एक लेबर असलं की झालं. तुम्ही काय पाणी आणि शेणखताचं आहे ते ऑटोमॅटिकली 3 महिन्यातून एकदा उचलू शकतो. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तरुण पोरं या व्यवसायामध्ये येणार आहे त्यांनी कधी जर फलटण मध्ये आला तर या निंबळ गावामध्ये यांच्या गोट्याला भेट द्या. कशा पद्धतीने अजून तुम्हाला जर यांच्याकडून माहिती पाहिजे असेल तर अजून तुम्ही माहिती घेऊ शकताय. सर्वात महत्वाचं म्हणजे एका गायीपासून सुरू केलेला व्यवसाय हा जवळपास 45 गायीपर्यंत आला आणि इथून सुद्धा त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कर्ज वाढवायला लागलेले आहेत. जवळपास 3-3.5 एकर शेती यांनी या दूध व्यवसायावरती घेतले. ट्रॅक्टर आहे, सगळी यंत्रणा यांच्या ठिकाणी सज्ज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आधुनिक काय चाललंय जगामध्ये, नेमकं काय चाललंय आणि आपण कशा पद्धतीने कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न काढू शकतोय हा प्रयत्न या साहेबांचा कायम आहे. करता तुम्ही अगदी महत्वाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद.